नमस्कार, मी सुप्रिया. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेला आहे शशांक केतकर. आपण त्याचं स्वागत करूया. शशांक, तुझं खूप खूप स्वागत IBN लोकमतमध्ये. आणि आपल्याला खूप गप्पा मारायच्यात. खरं तर आपण शशांक सोबत भरपूर गप्पा मारणार आहोत. तुम्ही सुद्धा शशांक केतकर यांना फोन करून प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचा नंबर लिहून घ्या आणि तुम्ही जरूर फोन करा. 02266899263 या नंबरवर तुम्ही फोन करून तुमच्या मनात जे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही आज शशांकला विचारू शकता. शशांक, एक डेली सोप आणि त्याच्यानंतर आता एक खूप वेगळं कॅरेक्टर खरं तर करतोय. झी युवाची एक नवीन सिरियल इथेच टाका तंबू ही सुरू झालेली आहे. काय सांगशील या सगळ्या प्रवासाबद्दल? मुळातच झी परिवाराबरोबर कायम काम करत राहायचं हे एकतर ठरलं होतं, कारण होणार सून मी या घरची इतकं मोठं प्रोजेक्ट झीच्या निमित्तानं मला करता आलं. त्यामुळे अर्थात झी परिवार ही माझी प्रायोरिटी होती. आणि जेव्हा झी युवाच्या ह्या मालिकेसाठी विचारणा झाली, अर्थात श्रीरंग गोडबोले जे आमचे निर्माते आहेत, सो एका पायावर मी तयार झालो की आता पुन्हा एकदा झीवर रंगा गोडबोलांबरोबर काम करण्याची इच्छा होती. इतकी झकास पुन्हा टीम, वेगळा विषय, मला लुक चेंज करता येणार होता. आणि मुळातच युथफुल काहीतरी प्ले करायला मिळणार होतं. आणि कोकणातलं एक सोनसरी नावाचं गाव, त्या गावात वसलेलं हे आमचं रामाश्रय नावाचं एक रिसॉर्ट, आणि त्या रिसॉर्टचा मी मालक आहे. पण ते अनिच्छेनं मी चालवायला घेणं, ते आपलंसं वाटेपर्यंतचा ह्या कपिलचा सगळा प्रवास आहे. सो फार इंटरेस्टिंग प्रवास आहे. आणि मग त्याच्यात कोण कोण माझ्या बरोबर कसे कसे येत राहतात, कोण जातं कोण परत येतं, हा सगळा प्रवास आहे एकतर. मग त्यात गौरी आहे, मयेकर फॅमिली आहे, त्याच्यात आता नुकताच आलेला आमचा सौरभ सिद्धार्थ मेनन आहे, आमच्या पूर्ण रिसॉर्टचा अख्खा सगळा स्टाफ आहे. मग त्यात बहादूर असेल, त्यात तो सनी बाहेरचा एक डॉन असेल, आणि विविध सगळे कॅरेक्टर्स आमची. सो फार मजेशीर एक तर यंग कॅरेक्टर प्ले करायला मिळणार होतं. आणि थोडंसं रिबेलियस, थोडंसं जबाबदारी घेणारं, थोडंसं वेगळा विचार करणारं. खरं तर एकंदरीतच खूप वेगळं कॅरेक्टर तू याच्यामध्ये करतोयस. आपण याविषयी बोलूयात. आता आपल्या सोबत एक फोन आलेला आहे आपल्याकडे. रवींद्र कुडाळकर आहेत पुण्याहून. रवींद्र, तुमचा काय प्रश्न आहे? हा, नमस्कार शशांक. मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. ऍक्च्युअली मी तुला पर्सनली भेटलेलो आहे. आणि तुझा जो अभिनय आहे, म्हणजे इथेच टाका तंबू, याची आम्ही अतिशय प्रकर्षाने वाट पाहत आहोत. होणार असून मी या घरची या तुझ्या मालिकेनंतर. शशांक, माझे 3 प्रश्न आहेत तुला. पहिला प्रश्न माझा असा आहे की तू ऑस्ट्रेलियातही काही कालावधीसाठी होता आणि तू आता अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. तर तू अभिनेता झाला नसतास तर तू दुसरं काय झालं असतास, कुठल्या करिअर मध्ये गेला असतास, हा पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं शशांक तुला की तुझ्या एका मासिकाने देखना चेहरा असा गौरवही केलेला होता. आणि असं जेव्हा कौतुक होतं किंवा चाहत्यांचं कौतुक होतं, या कौतुकाकडे तू कसं पाहतोस या क्षणी? आणि तिसरा प्रश्न असा की होणार असून मी या घरची या मालिकेतली तुझी सहअभिनेत्री जान्हवी, आता तुझी पत्नी, हिचं सहकार्य आणि कॉम्प्लिमेंट सूचना तुला कशा असतात अभिनयात? बरोबर रवींद्र, आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण शशांकडून जाणून घेऊयात. खूप छान प्रश्न त्यांनी विचारलाय. तो म्हणजे काही काळ तू ऑस्ट्रेलियामध्ये होतास, तिथे तू इंजिनिअरिंग केलेलं आहेस, मात्र क्षेत्र जे निवडलंस ते अभिनयाचं निवडलं. काय सांगशील? लहानपणापासूनच काय लिखाणाची एकतर फार आवड होती. आणि कला क्षेत्राशी निगडीत काहीतरी आपण काम करायचं हे कायमच सबकॉन्शियसली ठरलेलं होतं. फक्त काय करायचं, काय निवडायचं हे काही कळत नव्हतं. जेव्हा मी ऑस्ट्रेलियात होतो तेव्हा तिथलं महाराष्ट्र मंडळ, तिथला एक मराठी रेडिओ, तिथली एक मराठी शाळा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी इन्व्हॉल्व्ह झालो. आणि तिथे मला जेव्हा हे कळायला लागलं की आपली आवड ही जास्त आहे, आणि इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट हे मी केलं खरं, पण माझं मन तितकं सगळं खरं सांगायचं तर रमत नव्हतं त्या सगळ्या प्रकारात. आणि मग मी ठरवलं, कारण तेव्हा पिअर प्रेशर नव्हतं, तेव्हा माझ्यावर कोणी प्रेशर घालणार नव्हतं, मी माझा निर्णय घेण्यासाठी तिथे एक. कारण इंजिनिअरिंग सुरू असतानाच तिथेच कुठेतरी तू मराठी थिएटर आणि ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या तुझ्या. हो, कारण इथे इंजिनिअरिंगला असताना मी बऱ्याचदा रुईयाला जाऊन बसायचो, कारण माझा सगळा शाळेतला ग्रुप जो होता तो रुईयाला आर्ट्सला गेला आणि मी एकटाच इंजिनिअरिंगला पडलो होतो. त्यामुळे सॉरी, पण बऱ्याचदा मी बंक करून रुईयालाही जाऊन बसायचो आणि त्यांच्या रिहर्सल्स बघायचो. सो बेसिकली सबकॉन्शियसली लहानपणापासून होतं. आणि मग जेव्हा तुम्हाला एक ते गट फिलिंग, एक तो आवाज लागतो की मला आत्ता ह्या क्षणी हा निर्णय घ्यायचा आहे, कारण हेच वय आहे जिथे मी रिस्क घेऊ शकतो. आणि म्हणून मी ऑस्ट्रेलियात ते रिस्क घेतलं, मी परत आलो. आणि 2011 पासून आता वेगवेगळ्या मालिका असतील, चित्रपट आणि नाटक, ह्या सगळ्या ह्याच्यात कार्यरत आहे. आणि आता तेच करिअर म्हणून मी निवडलेलं आहे. बरोबर. दुसरा प्रश्न त्यांचा आय गेस कौतुक. बरोबर, चाहते खूप कौतुक करतात आणि ते खरं तर वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण ते आम्ही सगळ्यांनीच पाहिलंय. खूप कौतुक तुझं होतं आणि खूप फॅन फॉलोइंग, म्हणजे मुलींचा खूप जास्त फॅन फॉलोइंग आहे तुझ्यासाठी. काय सांगशील याविषयी? आहे, हे अगदी खरं आहे. मुळात मला जोड मिळाली. मी जो एक शशांक केतकर म्हणून जे व्यक्तिमत्व आहे त्याला
मधुगंधा कुलकर्णींनी लिहिलेला जो श्री होता, त्यांनी जो उभा केला, मंदार देवस्थळींनी जो उभा केला, माझे जे सहकलाकार आहेत त्यांच्यामुळे जो मी घडवू शकलो श्री, त्याची जोड मिळाली असं मी म्हणेन. आणि त्याच्यातनं ते एक इतकं आयडियल व्यक्तिमत्व लोकांसमोर उभं करू शकलो मी की आपला मुलगा, आपला नवरा, आपला जावई, आपला भाऊ, आपला बॉस, हे सगळं मला एका माणसात लोक बघायला लागले की हा असा आपला असला पाहिजे, विच इज आयडियल. सो ह्याच्यामुळे झालं काय की आपोआपच सगळ्यांच्या विशलिस्ट मध्ये मी यायला लागलो की माझा कोणीतरी XYZ तर हे असं असलं पाहिजे. त्यामुळे अर्थात चाहते खूप वाढत गेले. ॲज यू सेड, मुली ह्या खरंच मनापासून खूप प्रेम करतात. आणि इतकंच नाही तर माझा घरचा पत्ता, मी एक नवीन व्यवसाय सुरू केला, त्या हॉटेलचा पत्ता, हे सगळं आता तिथल्या मुलींना कळायला लागलंय. आणि मी कधी पुण्यात असणार हेही त्यांना कळतं. सो ते रांग लावतात लिटरली तिकडे, मला पत्र येतात अनेक. आणि जे फार फार बरं वाटतं की हे असं प्रेम करणारं कोणीतरी आहे, किंवा आपल्या कामामुळे लोकांच्या आयुष्यात फरक पडतो, ते हसू शकतात, ते काहीतरी वेगळं स्वप्न पाहू शकतात. मला असं वाटतं की हे खूप मोठं कौतुक आणि पावती आहे. नक्कीच. आपल्यासाठी अजून एक फोन आलाय पुण्याहून. संतोष साखरे आपल्याशी बोलताय. संतोष, तुमचा काय प्रश्न आहे शशांकसाठी? संतोष, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय? हो, हॅलो सर, बोला. हा, बोला, तुमचा काय प्रश्न आहे? हो हो, बोला की तुम्ही होणार सून मध्ये फारच काम छान केलंय. धन्यवाद. काम छान केलंय तुम्ही. तुमचं सिरियल अजून युवा मराठी पण तुमचं सिरियल छान आहे. अजून तुम्हाला नवनवीन संधी मिळावी हीच इच्छा आहे आमची. धन्यवाद. मला ह्यालाच जोडून एक छान कमेंट अशी सांगायची आहे की होणार सूनचं एवढं कौतुक होत आहे ना, मला सगळ्यात छान कमेंट कुठे मिळाली असेल ही नवीन सिरियल सुरू झाल्यानंतर, तर मी जिथे पुण्याला राहतो तिथे माझ्या समोरच्या बिल्डिंगमध्ये एक 3 वर्षाची छोटीशी मुलगी राहते, जिला हे आमिष कायम दाखवलं गेलेलं आहे तिच्या आजीकडनं, आईकडनं, की आता श्रीदादा दिसणार मग जेवायचं. तर श्री समोर दिसला की जेवायचं, हे तिचं इतकं रुटीन ठरलेलं होतं. जेव्हा इथेच टाका तंबू ही मालिका सुरू झाली ना, आणि तिच्या आजीने जेव्हा असं म्हणाला आता श्रीदादा येणार, तेव्हा ती 3 वर्षाची मुलगी आजीला असं म्हणाली की आजी नाही, आता तो श्री नाही, आता तो कपिल आहे. सो जे त्या मुलीला कळलं की आम्ही वेगवेगळे पात्र प्ले करतो आणि आता त्यांनी हे नवीन एक आपल्यासमोर काहीतरी घेऊन आलेलं आहे. सो माझ्यासाठी ती खूप मोठी कमेंट होती, कारण त्या श्रीचं जे एक काय म्हणूया त्याला, मी ते इमेज घेऊन जो आवरलो, ती कुठेतरी ब्रेक करायला मला मदत केली, ती इथेच टाका तंबून केली. बरोबर. कारण आणि जसं आता तू म्हणालास की 3 वर्षांची ती मुलगी, म्हणजे तुझं फॅन फॉलोइंग जे आहे ते इतक्या लहान वयापासून ते टीनेज पर्यंतच्या किंवा आपण त्याच्याही पलीकडे जाऊन खूपच फॅन फॉलोइंग आहेच, प्रश्नच नाही. आपण अजून बोलणार आहोत, अजून खूप गप्पा मारायच्यात, पण आता डोंबिवलीहून आपल्यासोबत भारत वाव्हळ आहेत. भारत, तुमचा काय प्रश्न आहे? नमस्कार शशांक. नमस्कार. खूप खूप अभिनंदन. आम्ही तुम्हाला एक मराठी आयकॉन म्हणून समजतो आणि त्याबद्दल तुझ्या सर्व भूमिका मराठी सिरियल, मराठी नाटकं आणि चित्रपटामध्ये अति उत्कृष्ट होतात. पण त्याचबरोबर तुम्ही अतिशय भावूक, अशा हळव्या अशा भूमिका करतात. परंतु आमची प्रेक्षकांची अशी आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण चांगला डॅशिंग, मी तो एखाद्या व्हिलनची भूमिका जर आपल्याला मिळाली आणि ती आपल्या पडद्यावर आली तर आम्हाला खूप खूप आनंद होईल. दुसरा प्रश्न असा आहे की हिंदी चित्रपटामध्ये आपला जर एखाद्या चरित्र अभिनेत्याची जी ऑफर आली तर आपण ती स्वीकाराल काय, याबद्दल उत्तर द्यावं. धन्यवाद. नक्कीच भारत, आपण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. शशांक ते सगळे उत्तरं देतील. त्यांचं म्हणणं आहे की एखाद्या व्हिलनची भूमिका तू का नाही स्वीकारत आहेस, किंवा अशी एखादी डॅशिंग भूमिका तू का नाही स्वीकारत आहेस. आतापर्यंत खूप छान इमोशनल असं सगळ्यांपर्यंत एक श्री म्हणून पोहोचलेला आहेस आणि आता कपिल म्हणून पोहोचतोय. करेक्ट. यावर काय? अगदी खरं आहे. माझी भयंकर इच्छा आहे, म्हणजे इनफॅक्ट युट्यूबवर जर तुम्ही पाहिलं तर माझा एक इंटरव्ह्यू याच्यात मी असं खूप म्हणालोय की मला एकदा विलन प्ले करायचा आहे, कारण ह्या चेहऱ्याला विलन लोकांनी ऍक्सेप्ट करणं आणि मी करणं हे खूप सगळं चॅलेंजिंग असणार आहे. त्यामुळे मुळात विलनला काय किंवा हिरोला काय एक चेहरा नसतो, ती एक वृत्ती असते. सो ती वृत्ती मला रेखाटता आली, ती वृत्ती जर मला प्ले करता आली तर मला फार आवडेल मला जे करायचंय. सो अशी एखादी अपॉर्च्युनिटी कोणी तुमच्याच ओळखीचा असेल, एखादा प्रोड्युसर दिग्दर्शक, तर मला प्लीज भेटायला सांगा, मला खरंच करायचंय. आणि दुसरा काय प्रश्न? त्यांचं म्हणणं होतं की जर हिंदी सिनेमाकडून एखादी ऑफर आली तर तू ती स्वीकारशील? एका हिंदी प्रोजेक्ट बद्दल आता माझं बोलणं चालू आहे, म्हणजे IBNच्याच निमित्तानं मला सांगायला आवडेल, पण ते अजून खूप इनिशियल स्टेजला आहे, कास्टिंग लेवलला ते अजून चालू आहे. पण ती फिल्म नाहीये, ती सिरियलही नाहीये, पण ते एक वेगळंच काहीतरी प्रोजेक्ट मी कदाचित पुढच्या वर्षी. त्यानिमित्तानं आपण पुन्हा एकदा बोलूयात माझ्यामध्ये या सगळ्या संदर्भात. आपल्यासाठी अजून एक फोन आलाय नागपूरहून. तृप्ती मुलमुले आपल्याशी बोलणार आहे. तृप्ती, तुमचा काय प्रश्न आहे शशांकसाठी? हॅलो, नमस्कार शशांकजी. नमस्कार. सुरुवातीला तर खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्यासाठी हा वेळ काढला.
आणि सोशल मीडियावरनं आईच्या गावात जे काही आम्हाला कळतंय त्याकरताही खूप खूप अभिनंदन. थँक्यू. माझा प्रश्न असा आहे की आपल्या प्रत्येकाची जवळजवळ लहानपणीची एखादी आठवण एखाद्या गाण्याबरोबर जोडलेली असते. तर तुमची अशी कुठली आठवण एखाद्या गाण्याबरोबर जोडलेली आहे का? आणि जर ते तुम्ही गुणगुणून दाखवलं तर आणखीच छान होईल. आठवण म्हणजे मला आठवतंय खूप लहानपणी मी अभ्यास करायचो तो कॅसेटवरती गाणी लावून. म्हणजे खरंच मी कॅसेट्स खूप गोळा केल्या होत्या. म्हणजे इव्हन त्यावेळी एक चहा मिळायचा, त्याच्यावरही फ्री कॅसेट्स मिळायच्या, म्हणून मी आईला तो चहा घ्यायला सांगायचो. सो इतकं मला एकतर आवडायचं गाणी ऐकणं आणि तेव्हापासूनच कदाचित कान तयार झाला असेल. मला आता गाणं काही पूर्ण लक्षात नाहीये, पण एक कविता होती आणि ती कॅसेट होती आणि त्याचे शब्द काहीसे असे होते. दिली कोंबड्यानं बांग वीज चांदण्याची रांग ये जाग पाखराना ती ऐक तो ऐक किलबिलाट असं काहीतरी एक ते गाणं होतं. पण मला ते खूप आवडायचं आणि मला आता काही आठवत नाही त्याचे कोण गायक होता आणि काय, पण ते गाणं मला अजूनही खूप आवडतं आणि मी ते खूप गाणं शोधतोय. कुठे मिळालं तर मला ते खरंच हवंय. बघूया कधी मिळतंय. लहानपणीची आठवण म्हणून मला ते आठवलं, पण अदरवाईज मला गाणी खूप आवडतात आणि ऐकायलाही खूप आवडतात, गायलाही खूप आवडतात आणि आवाजही शशांकचा खूप छान आहे. आपल्याला शशांकशी अजून खूप गप्पा मारायच्या, पण इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त सेलिब्रिटी टॉक टाइम. ब्रेकनंतर सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आलेला आहे शशांक केतकर. आपण त्याच्याशी अजून भरपूर काय काय जाणून घेणार आहोत. शशांक, खरं तर जर आपण पाहिलं तर तुझी सुरुवात ही नाटकापासून झालेली होती. सुदर्शन रंगमंचापासून तुझी सुरुवात झाली आणि सिरियल झाल्यानंतर तू गोष्ट तशी गमतीची एक नाटक केलंस. त्याचे भरपूर प्रयोग झाले, अजूनही हे नाटक सुरू आहे. काय सांगशील या सगळ्या प्रवासाबद्दल? कारण सुरुवात हा म्हणजे पहिलं जर आपण तुझं प्रेम म्हटलं तर नाटक आपण म्हणू शकतो. अर्थात जेव्हा मी पुण्याला परत आलो 2010 साली ऑस्ट्रेलियातनं, तेव्हा मी आईबाबांना सांगितलं की मला प्लीज 6 महिने द्या, मला ह्या क्षेत्रात स्वतःला पडताळून बघायचं आहे. आणि म्हणून मी सुदर्शनला गेलो. सुदर्शन वर मी पहिलं नाटक केलं. पण शेवटी तुम्हाला पोटा पाण्यासाठी काहीतरी करावं लागतं, कारण प्रायोगिकला तुम्हाला समाधान मिळतं पण पैसा मिळत नाही. सो म्हणून मी ऑडिशन्स द्यायला लागलो. तिकडनं या सगळ्या सिरियल्स करत गेलो आणि होणार सून मी या घरची सुरू असतानाच लीना भागवत माझी भयंकर आवडती अभिनेत्री आहे. ती माझी त्याही सिरियल आई होती, इथेही नाटकातही आई आहे. सो मुळात तिनं जेव्हा मला विचारलं की मंगेश कदम एक नाटक करतायत आणि त्याच्यात तिघच असणार आहोत, मी, ते आणि तू, करशील का? सो नाही म्हणायला काही चान्सेस नव्हता, कारण अद्वैतचं डिरेक्शन असणार होतं, मिहीर राजदाचं लिखाण असणार होतं, ज्यांनी सवाई जिंकली होती त्या नाटकानं. आणि ते नाटक सुरू झालं आणि आज मला सांगायला खूप आवडेल की 2 वर्ष झाली आणि त्यात 350 प्रयोग झालेले आहेत त्या नाटकाचे. खूप मोठा पल्ला खरं तर या नाटकाने खूप कमी काळात. हो ऍब्सोल्युटली. आणि मला पुन्हा कमिंग बॅक टू युअर रूट्स म्हणतात ना, तेच आहे की ज्या नाटकात नाही जिथून मी सुरुवात केली, कितीही मालिका केल्या, कारण काही धाकधूक असते की मालिकेतली माणसं नाटकात कशी काम करतील, कारण त्यांना एक वेगळ्या पद्धतीच्या कामाची सवय झालेली असते. पण माझ्या आजूबाजूला ही जी मंडळी आहेत, मंगेश कदम, लीना भागवत, अद्वैत, सो ह्या सगळ्यांमुळे मी जेव्हा थिएटरमध्ये असतो तेव्हा मी फक्त थिएटरचा असतो, मी त्या रंगमंचाचा असतो आणि मी कम्प्लिटली वेगळा असतो. सो अगदी विलन नसलो तरी मी खूपच 22 वर्षाचा अगदीच इमॅच्युअर मुलगा मी त्या नाटकात प्ले करतोय, जो कोचावर नाचतो, धिंगाणा घालतो, आईबाबांशी भांडतो, रडतो, वाटेल ते गोंधळ घालतो. उथळ नाही म्हणता येणार, पण अजून त्याचं ठरलेलं नाहीये करिअरमध्ये काय करायचं. सो असा एक मुलगा मी प्ले करतो आणि कट्टू मालिकेमध्ये एक जबाबदार. शशांक, आता तू जसं म्हणालास की 350 प्रयोग झाले आणि आता त्याच्याही पुढे जाऊन गोष्ट तशी गमतीचीचा भाग दुसरा पण येतोय आणि ते देखील आता अजून प्री लेवलला आहे बऱ्यापैकी. त्याविषयी काय सांगशील? भाग 2 मध्ये अर्थात सगळी टीम तीच आहे, फक्त अजून लिखाण बाकी आहे, कारण प्रोड्युसर रेडी आहे, दिग्दर्शक रेडी आहे, सगळे ऍक्टर्स रेडी आहेत. लेखकाचं फक्त ते आता इंटरव्हल पर्यंत लिहून झालेलं आहे आणि पुढचं बाकी आहे, पण ते आय गेस मार्च-एप्रिलच्या दरम्यान आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येऊ. बरोबर, ते लवकरच होईल. आणि पुन्हा एकदा गोष्ट तशी गमतीची भाग दुसरा याच्यामध्ये शशांक आपल्या भेटीला पुन्हा एकदा येतोय. आता आपल्यासोबत वाशीहून कैवल्य जाधव जोडला गेलेला आहे. कैवल्य, तुझा काय प्रश्न आहे शशांकसाठी? हॅलो. हॅलो. हा, नमस्कार सर. नमस्कार सर, मला प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही आजपर्यंत जेवढे सिरियल्स वगैरे जी काही केलीत आणि जी नाटकं तुम्ही आता करतात, त्यामध्ये सर तुम्ही जो स्ट्रगल केलात त्यात तुम्हाला किती मेहनत करावी लागली आणि इथून पुढे सर तुम्ही आणखीन हिंदी फिल्म्स वगैरे तुम्हाला जर मिळाल तर तुम्ही कराल का?
पुन्हा एकदा तोच प्रश्न त्यांनी विचारलाय, पण एक महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे स्ट्रगलचा, की हा सगळा स्ट्रगल करून इथपर्यंत तू पोहोचलायस. म्हणजे प्रायोगिक नाटक सुरू केलं, त्याच्यानंतर मग सिरियल्स, ऑडिशन्स, असं भरपूर काय काय करत आज इथपर्यंत आलेला आहेस. त्या सगळ्या प्रवासाबद्दल काय सांगशील? ऍब्सोल्युटली. स्ट्रगल हा प्रत्येक क्षेत्रात आहे मुळात, म्हणजे फक्तच अभिनय क्षेत्रात स्ट्रगल आहे, कारण त्याला आपण स्ट्रगलर असं म्हणतो म्हणून हा शब्द इथेच निगडित आहे की काय, तर तसं नाहीये. स्ट्रगल हा प्रत्येक क्षेत्रात आहे. मी असं म्हणेन की मला काही सोयी पटकन उपलब्ध झाल्या किंवा आत्ताच्या पिढीकडेच त्या सोयी पटकन उपलब्ध होतात, त्यामुळे आपण आपला वेग स्ट्रगलचा वाढू शकतो आणि स्ट्रगलिंग पिरियड कमी होऊ शकतो. माझ्या बाबतीत जर विचाराल तर मी खूप करिअरच्या सुरुवातीला 7-8 दिवसाच्या वर कधी शूट करायचो नाही, त्यामुळे मी मुंबईत राहणं अफोर्ड करू शकायचो नाही. सो सकाळी सिंहगडनी किंवा कुठून तरी मी जनरलच्या डब्यात बसून उभं राहून मुंबईला यायचो, इथे उतरायचो, चालत जायचो आणि शूट करून पुन्हा रात्रीच्या ट्रेननी परत जायचो. ह्या काळात खरंच एवढा स्ट्रगल करावा लागतो का, एवढं असे प्रवास करावे लागतात का? तर हो, लागतात. कारण जेवढं प्रेक्षकांना वाटतं की खूप पैसा आहे, खूप प्रसिद्धी आहे, खूप कम्फर्टेबल आयुष्य आहे, तर अजिबात तसं नसतं. स्ट्रगल तितकाच आहे. पैशासाठी असेल, लोक जोडण्यासाठी असेल, चांगल्या प्रोजेक्टसाठी असेल, तुम्हाला चांगली माणसं निवडावी लागतात, टॅप करावी लागतात, चांगलं वाचावं लागतं. चांगलं म्हणजे नक्की काय हे स्वतःला आधी सांगावं लागतं आणि जेव्हा तुम्हाला एक प्रेक्षक म्हणून ते आवडतं तेव्हाच तुम्ही ते काम करू शकता. सो निवड ही फार महत्वाची आहे. सो या स्ट्रगलमध्ये खूप वर्ष जाऊ शकतात, काही होऊ शकतं या स्ट्रगल मध्ये. पटकन स्विच होऊ शकतं, कधी डिपेंड करतं की काही काळ लागू शकतो. करेक्ट. आपल्याला अधिक बोलूयात आपण शशांकशी, पण आता आपल्या सोबत आहे मुंबईहून नितीन मोरे बोलतात. नितीन, तुमचा काय प्रश्न आहे? हॅलो शशांक सर, मला तुमचा असा प्रश्न आहे की तुमचं पुण्याला जे हॉटेल आहे आईच्या गावात, तर तुम्ही आधी अभिनय क्षेत्रामध्ये असताना डायरेक्ट हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कशी उडी घेतलीत आणि हे नाव सुद्धा खूपच कॅची आहे, तर हे नाव तुम्हाला कसं सुचलं? थँक्यू सो मच. खूप छान प्रश्न विचारलात. इथे मगाच्या एका प्रश्नाचे उत्तर मला द्यायचं की मी जर ऍक्टर नसतो तर काय झालं असतं, तर अर्थात मी शेफ झालो असतो. जरी मी एक इंजिनियर शिक्षण घेतलेलं असतं इंजिनिअरिंगचं, तरी सुद्धा शेफ व्हायला मला खूप आवडलं असतं. कारण मुळात लहानपणापासून किचन आणि किचन रिलेटेड सगळी कामं, ऍक्टिव्हिटीज हे मला भयंकर आवडतं. म्हणजे मी दुसऱ्या खोलीत असतानाही किचनमध्ये आई काय करते हे फक्त वासावरनं मी ओळखायचो लहानपणापासून. म्हणजे अजूनही तू उत्तम स्वयंपाक बनवतोस? मला वेगवेगळ्या डिशेस तू ट्राय करत? हो, मला येतं. सो एकतर ही आवड, पुन्हा तेच की जसं ऍक्टिंगचं एक सबकॉन्शियसली माझ्या मनात चालू होतं, जरी मी सुपरफिशियली वेगळं करत होतो तरी सुद्धा, तसंच सबकॉन्शियसली एक कुकिंग, हॉटेल इंडस्ट्री हे मला खुणावत होतंच. फक्त त्यावेळी नुसतं ते स्वप्न होतं. आता त्या स्वप्नाने आकार घेतला आणि ज्या गोष्टी त्याला आजूबाजूला लागतं, मग भांडवल असेल, माणसं असतील, या सगळ्या गोष्टी मी आत्ता उभं करू शकलो. त्यावेळी फक्त ते स्वप्न होतं. आणि नावाबद्दल विचाराल तर पुन्हा तेच की माझ्याकडे बघून निवांत, समाधान अशीच नावं हा कदाचित देऊ शकेल असं मला एकाने सांगितलं होतं की तुझ्याकडे बघून तू निवांत, समाधान, आनंद वगैरे अशी नावं देऊ शकशील. सो मला तेही ब्रेक करायचं होतं की मी एक टँजंट वेगळा विचार करू शकतो. आणि आईच्या गावात ही इतकी आजची टर्म आहे की आपण कुठेही काही छान बघितलं, काही आवडलं की आईच्या गावात किती भारी आहे, ही टर्म वापरली जाते. कारण जसं आपण म्हणतो की आईच्या गावात म्हटलं की एक ते छान नातं तयार होतं की आईच्या गावातलं जेवण किंवा आपल्या आईच्या हातचं जेवण. आणि आता जसं तू म्हणालास की आजकालची मुलं आईच्या गावात असं पटकन म्हणतात, काय त्याच्या मागची त्यामुळे तुझी भूमिका होती? एक्झॅक्टली हीच भूमिका होती की कायम लोकांच्या तोंडी राहिलं पाहिजे, हा कुठे बसलायस रे, हा आईच्या गावातला बसलोय किंवा आईच्या गावात आलोय, असं जे पटकन मी ऐकतो. जेव्हा मी हॉटेलला जातो, सरप्राईज व्हिजिट देतो, तेव्हा मुलं असंच सांगतात की हा आईच्या गावात ये, मी तिथे बसलोय. आणि तिथे काउंटरवर माझे आई बाबा असतात. सो मुळातच हीच थीम ठरली होती की ते आई बाबा सांभाळतील, त्यामुळे ते आईचं गाव असलं पाहिजे जिथं आपल्या आईच्या हातचे रुचकर पदार्थ तुम्हाला खायला मिळतील आणि ते आपलंसं वाटलं पाहिजे. अर्थात मी तिथे महाराष्ट्रीयन फूड सर्व्ह करतो आणि थोडंसं जंक फूडची सवय घालवूया म्हणून मी मुद्दाम वडापाव, सामोसा ह्यातलं काहीही ठेवलेलं नाहीये. पण अपार्ट फ्रॉम दॅट महाराष्ट्रीयन फूड माझ्याकडे सगळं मिळतं. क्या बात आहे. म्हणजे खूप छान थॉट घेऊन आईच्या गावात हे नवीन रेस्टॉरंट शशांकने सुरू केलंय पुण्यामध्ये. नागपूरहून स्वाती सवळे आहेत आपल्यासोबत. स्वाती, तुमचा काय प्रश्न आहे?
स्वातींचा फोन डिस्कनेक्ट झालेला आहे. खरं तर शशांक, जर आपण हा तुझा सगळा प्रवास पाहिला तर आता तू ऍक्टर म्हणून प्रेक्षकांसमोर येतोच आहेस, मात्र अनेक असे कलागुण तुझ्यामध्ये आहेत. ते म्हणजे की जसं तू म्हणाला तुला स्वयंपाकाची आवड आहे, तुझं इंजिनिअरिंग झालंय, त्याच्यानंतर तू अभिनय क्षेत्र निवडलंस, पण आम्हाला हेही माहितीये की तू एक उत्तम स्विमर आहेस. त्याविषयी काय सांगशील? हा, स्विमिंगचं करिअर फार इंटरेस्टिंग करिअर होतं ते, कारण आपल्याकडे खेळामध्ये लहानपणी इतकं सिरियसली फार कमी घेतलं जातं. खेळ फार सिरियसली घेतला जात नाही, कारण अभ्यास करा, संध्याकाळी घरी आलात की शुभंकरोती म्हणा, मग गृहपाठ करा, झोपा लवकर उठा, शाळा असते. सो पुन्हा तेच की आईबाबांची व्हिजन की आपली मुलं ही कायम वेगळी घडली पाहिजेत, ही त्यांची व्हिजन असल्यामुळे मी काय, माझी धाकटी बहीण काय, मी दोघे खूप वेगळं काहीतरी करू शकलो. जे मला फार अभिमानाने सांगावं असं वाटतं की माझी आई नेने, सो नेन्यांकडेही असं इतकं टँजंट आणि इतकं व्हरायटी ऑफ वर्क केलेलं क्वचितच कोणीतरी सापडेल, आणि अर्थात केतकरांमध्ये फार क्वचित कोणीतरी सापडेल. आणि अगदीच खूप ओळखीची काही मंडळी लहानपणापासून असं म्हणतानाही मी ऐकलेलं आहे की काय तो लहान मुलगा, त्याला घरात राहू देत, कुठे त्याला आता थंड पाण्यात तुम्ही घेऊन जाताय वगैरे. पण पुन्हा तेच की आईबाबांची विजन, त्यांना माहित होतं की हे पुढे जाऊन आपल्या मुलांच्या बाबतीत काय होणार आहे. आणि मी जेव्हा ऑस्ट्रेलियाला, माझ्या इंजिनिअरिंग नंतर 2 वर्ष मी ऑस्ट्रेलियाला मास्टर्सही केलं, माझं MEM झालंय, सो मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट मी केलंय. सो ते करत असताना मी इयान थॉर्प, जो ऑस्ट्रेलियाचा एक स्विमर आहे, त्याच्या स्विमिंग पूलवरती काम करायचो, आणि तिथल्या सगळ्या फीज भरणं असेल, तिथले सगळे प्रवास असतील, हे सगळं मी तिथे स्वतः कमावून खर्च केले. आणि हे सगळं का शक्य झालं, कारण मी ते लहानपणी स्विमिंग शिकलो होतो, ज्याचा मला परदेशात उपयोग झाला. सो कुठलं शिक्षण एक तर वाया जात नाही, आणि लहानपणापासून खूप ब्रॉड विजन असणं फार गरजेचं आहे. आणि अर्थात ते दोन्ही बाजूनी असलं पाहिजे. कारण आपल्याला ते कळत नसतं, पण ते आई बाबांना कळत असतं, आणि ते खूप आपल्या चांगल्यासाठीच असतो, आणि मुलांनीही ते ऐकलं पाहिजे की आपल्या चांगल्यासाठी ते सांगतात. येस. अजून एक आपल्यासाठी फोन आला, नंदुरबारहून विनय ठाकूर बोलतात आपल्याशी. विनय, काय तुमचा प्रश्न आहे? हॅलो मॅडम. नमस्कार, बोला. हा शशांक सर, नमस्कार. नमस्कार, बोला सर. मी विनय ठाकूर बोलतोय नवापूरहून. बोला सर. मला एक छोटासा प्रश्न होता आणि एक विनंती पण होती माझी तुम्हाला. सर, तुम्ही असं कधी मूवी वगैरे करणार तर कधी गाणं गाणार का सर? अशी माझी इच्छा की तुम्ही एक गाणं असं छोटस किंवा 2 आकडे किंवा म्हणा असं गाणार का, गाणं वगैरे काही? म्हणजे मूवी मध्ये म्हणताय तुम्ही, फिल्म मध्ये? आता सॉंग वगैरे, आता सध्या आलिया भट वगैरे सध्या जे ट्रेंड चालू आहे गाणे गायचं सेलिब्रिटीजचा, तर तुम्ही करणार का? हो, निश्चित करणार आहे, लवकरच करणार आहे. मी काय पुन्हा एकदा विचारा. तुमच्या आवाजात एक गाणं ऐकायचं असं एखाद्या मूवीत. अच्छा, तुमच्या आवाजात एक गाणं त्यांना ऐकायचं एखाद्या फिल्म मध्ये. नक्की 100%. ही अशी ऑफर जर आली तर, जसं की आता तो सगळा ट्रेंड चालू आहे की ऍक्टर्स गाणी गातात, आणि त्या पद्धतीचं तू स्वीकारणार का? आपण हे सगळं जाणून घेऊया शशांककडून. खरं तर खूप गप्पा प्रेक्षकांनाही मारायच्या आहेत, मलाही शशांक सोबत मारायच्या, पण आता इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पहा फक्त सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपल्यासोबत शशांक केतकर आहे. आपण भरपूर गप्पा मारल्या त्याच्याशी. खरं तर त्याचा करिअर कसं सुरुवात झाली त्याच्या करिअरला, आणि त्याच्यानंतर इथपर्यंत शशांक हा कसा पोहोचलेला आहे, सगळंच आपण जाणून घेतलं. आता आपल्या सोबत एक प्रेक्षक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तुमचा काय प्रश्न आहे? हॅलो, मी महेश जगदाळे बोलतोय ठाण्याहून. तुमचं नाटक मी 7-8 वेळा बघितलं, मला खूप आवडलं. तुमचा आणि वडिलांचा जो सीन आहे ना, की तुम्ही ते भांडण करतात आणि वडील तुम्हाला ओरडून जातात बघा, तो सीन मला खूप आवडला. तर त्या सीन मधलं म्हणजे तुम्ही म्हणता बघा, वेलकम मी टू द रिस्पॉन्सिबल वर्ल्ड, तो डायलॉग लय आवडला मला. तुम्ही म्हणून दाखवा ना एकदा. एक छान मागणी केली या प्रेक्षकांनी आपल्यासाठी. काय तू एक तो डायलॉग म्हणून दाखवा अशी त्यांची इच्छा आहे. म्हणजे वेलकम मी टू द रिस्पॉन्सिबल वर्ल्ड बाबा, जसं मी बाबांना म्हणतो ना, त्याच्या आधीचा जो पॅच आहे तो फार इंटरेस्टिंग आहे की मला करायचा आहे बिझनेस, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? पण नाही, नवीन पिढीवर विश्वास कोण ठेवेल ना? नवीन पिढी म्हणजे उथळ, त्यांच्याकडे नसतं प्लॅनिंग आपल्यासारखं. त्यांनी आमच्यासारखे 4 पावसाळे नाही पाहिलेत. मला नाही आता सतत ऐकायचा कंटाळा आलाय. बाबा प्लीज वेलकम मी टू द रिस्पॉन्सिबल वर्ल्ड, मोठा झालोय मी आता. सो असं तो एक अख्खा पॅच आहे, आणि ते खूप तळमळ त्या मुलाची की माझंही ऐकून घ्या ना, आम्ही नवीन पिढीचे आहोत, आमचंही ऐकून घ्या काहीतरी. तुम्ही तुमच्या त्या जुन्या चौकटीमध्ये आम्हाला नका सतत बसवू.
असं त्या मुलाचं म्हणणं आहे. बरोबर शशांक, खरं तर हे जे प्रेक्षक आहेत ते अजूनही आपल्यासोबत जोडलेले आहेत. तुम्हाला कसा वाटला शशांकचा परफॉर्मन्स? आलो ते सरांनी अर्धा डायलॉग म्हणलाय. अहो ते अदरवाईज खूप मोठा सीन आहे तो सर. आपण 1 जानेवारीला नाही ते अँड सेलिब्रेट द मुवमेंट ऑफ माय फर्स्ट डिसिजन बाबा असं आहे ना. तुम्हाला खरंच ते अख्खं नाटक पाठ आहे सर. थँक्यू सो मच. हो, कारण मी तुमच्यावर रोज काम करतो. मी मंगेश कदम बोलतोय. वाटलंच मला ते नाव बघूनच वाटलं होतं की बोला बोला. अरे शशांक, मला फार बरं वाटलं तुझं IBN वर आहेस. आणखीन मी ह्या निमित्त साधून मी सगळ्यांशी जरा शशांक बद्दल बोलणार आहे. शशांक अतिशय गुणी कलाकार आहे. आमचे जवळजवळ 300च्या वर प्रयोग झाले. या प्रत्येक प्रयोगात तो एंट्रीच्या अगोदर विंगेत सतत टेन्शन मध्ये असतो आणि सतत एंट्रीच्या तयारीत असतो. सगळं प्रॉपर्टीज चेक करतो, सगळं हे करतो. म्हणजे मला अजिबात असं वाटत नाही की तो इतका खरं तर तो त्याला खूप ग्लॅमर, आणखीन लोक त्याला खूप चाहते, त्याला भेटायला येतात, प्रोत्साहन करतात, पण हे कुठेही तो नाटकात ते आणत नाही ते ग्लॅमर. आणि तो फार मेहनत करतो. आणखीन त्याचं फ्युचर फार ब्राईट आहे आणि तो नाटकासाठी खूप तळमळतो. हे मला फार आवडतं. आणि ऑल द बेस्ट शशांक, माझ्या तुला शुभेच्छा आहेत आणि बढते राहो. थँक्यू मंगेशजी, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. एक खूप छान फीडबॅक मंगेश सरांनी दिलेला आहे तुझ्यासाठी. त्यामुळे तू त्यांच्यासोबत काम करतोयस आणि त्यांनी असं छान सांगितलंय, खूप गुणी मुलगा आहे शशांक. पुन्हा एकदा आपण याच्याकडे येऊ. आता आपल्या सोबत पंढरपूरहून सोनाली लोहार जोडला गेला. सोनाली, तुमचा काय प्रश्न आहे? हाय, नमस्कार. हा, मी सोनाली लोहार आहे आणि मला शशांक तुला हे विचारायचं की तू थोड्या दिवसा अगोदर एक फिल्म केली होती, त्याच्यामध्ये तू आउटडोर शूटिंग केलं होतं. तर अमृता बरोबर, सचित बरोबर. मला विचारत होतं की तुझा एक्सपिरियन्स कसा होता. आणि अजून एक गोष्ट की माझी आई तुझ्या बरोबर बोलते आणि तिला होणार सुन या गरजेमधला श्री भरपूर आवडतो. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. हा, नमस्कार. मला तो होणारी सून मी या गरजी मधला तरी फार आवडतो. कारण ते आजी, ते काकू, ते आई, सगळं कुटुंब सांभाळणारा स्त्री मला आवडतो. थँक्यू. थँक्यू. आणि तुझे संस्कार मला इतके आवडतात की माझा मुलगा सेम तुझ्यासारखाच आहे. तुला बघितलं की मी आनंदी होते. कुठेही बघू दे, ते मला वाटतं की सिरियल अशीच कौटुंबिक सिरियल काढावं आणि तुला दीर्घ आयुष्य पुढच्या सिरियल बद्दल माझ्या शुभ इच्छा, अजून चांगले सिरियल मिळू दे. आपल्या चाहत्यांकडून अशी मिळालेली पावती खरं तर खूप छान असते. तुझा जो अनुभव कसा होता अमृता सोबतचं काम करण्याचा, आता आपल्याला सोनालीने हा प्रश्न विचारला होता. वन वे तिकीट, पुन्हा तेच की आयुष्यात काहीतरी सतत वेगळं करत राहायचं, ह्याच शोधातला तो आणखीन एक शोध असावा कदाचित. वन वे तिकीट ही मराठीतली पहिली फिल्म जी क्रूजवर शूट झाली. कारण इतकं ग्रँजर असलेली मराठी फिल्म आजतागात झाली नव्हती, जी आम्ही इटली, फ्रान्स आणि स्पेन अशा 3 देशात शूट केली. फारच भन्नाट अनुभव. कारण एकतर माझी पहिली फिल्म, अमृता असेल, कश्मीर असेल, सचित असेल, नेहा असेल, या सगळ्यांच्या आधी फिल्म्स येऊन गेल्या होत्या. त्यांना अनुभव होता की फिल्म हे मीडिया कसं हाताळायचं. सो मुळात एक दडपण नाही, पण एक जबाबदारी जास्त होती असं मी म्हणेन. कारण खूप अपेक्षा लोकांच्या आहेत, कायमच राहणार आहेत. कारण होणार नंतर पुढचं प्रोजेक्ट कुठलं, मेगा प्रोजेक्ट, हे ह्याची वाट ते पाहत होते. आणि त्यातलंच अर्थात वन वे तिकीट हे प्रोजेक्ट. आणि अमृताबरोबर काम करणं म्हणजे, अमृता ही एक लाईव्ह वायर मुलगी आहे की ती सेटवर असली की सेट ऑन असतो, कायम एनर्जेटिक असतो सेट. तिचं काम करण्याची पद्धत फार वेगळी आहे, फार इंटरेस्टिंग पद्धतीची. कश्मीर हा कमाल डान्सर आहे. सचित कडे वाणी फार छान आहे, तो फार उत्तम बोलतो. सीन मध्ये होल्ड कसा असला पाहिजे, आपला एक ऑरा कसा क्रिएट करायचा हे कळतं. आणि नेहा ही एक्सपेरिमेंटलची असल्यामुळे, एक्सपेरिमेंटल नाटकं केलेली आहेत आणि ती म्युझिक बॅकग्राऊंडची असल्यामुळे तिच्याकडे ते एक वेगळं अंग आहे. सो ह्या सगळ्या 4-5 कलाकारांकडनं मला खूप काही शिकायला मिळालं. एकंदरीतच म्हणजे शशांक, जर आपण पाहिलं तर आतापर्यंत खूप छान टीम सोबत तू काम केलंयस. आता इथेचा टाका तंबूमध्ये तू कपिलची भूमिका साकारतोयस. जी टीम आहे ती खूप मोठी टीम आहे आणि युथला खूपच आवडते ही सिरियल. या सगळ्या टीम विषयी काय सांगशील? काय सगळ्या गमती जमती तिथे चालतात? अमेझिंग टीम आहे आमची. म्हणजे होणार तंबूच्या सेटवरती जायचं म्हटलं की मुळातच एक आमची पिकनिक असते. कारण आम्ही मड आयलंडला शूट करतो, जे अर्थात आम्ही अलिबाग म्हणून दाखवतो. आणि सुरुवातीचे काही भाग आम्ही खरंच अलिबागलाही शूट केले. पण अलिबागपेक्षा अजिबातच कमी नसावं हे ठिकाण आमचं. कारण अगदीच लागून समुद्र किनारा आहे आणि आम्ही एक मोठं रिसॉर्ट तिथे बांधलेलं आहे. खरंच आमच्या प्रोड्युसरनी तिथे उभं केलेलं आहे.
म्हणजे आम्ही खोट्यागोड्या सेटमध्ये ते करत नाही, आम्ही त्यांनी ऍक्च्युली एक रिसॉर्ट तिकडे उभं केलं. आणि टीम म्हणाल तर आमचा अर्थात दिग्दर्शक जो अंकुर काकतकर आणि संकेत पावसे म्हणून 2 दिग्दर्शक आहेत, आणि त्याच्या पलीकडे मधुराजी माझी को आर्टिस्ट आहे, माझी आजी पुन्हा एकदा फार क्यूट गोड सुहास जोशी आहे. मग इकडे विजय पटवर्धन असतील, नितीन जाधव असेल, शशी केरकर असेल, पूर्णानंद असतील, चंद्रकांत कुलकर्णी असतील जे अण्णांचं कॅरेक्टर करतात, लागू असतील, माधवी सोमण असतील. सो अशी खूप मोठी फळी आहे आमच्याकडे, आणि एकसे एक आम्ही त्याला खरंच आवली पात्रच म्हणतो. ती नुसती पात्र नाहीत, ती खरंच पात्र आहेत. एकंदरीतच हे एक खूप सुंदर कॉम्बो पॅक आहे. अखंड ही संपूर्ण टीम फार सुंदर आहे. धन्यवाद तू आमच्याशी बोलल्याबद्दल. आपला खरं तर वेळ आता संपत आलेला आहे, आपल्या गप्पा काही थांबणार नाहीये, पण तुझ्या पुढच्या सर्व प्रोजेक्टसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. आज सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपण शशांकशी भरपूर गप्पा मारल्या, मात्र आता आपण इथेच थांबतोय. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.